ज्ञानेश्वर पवार यांच्या खुनातील आरोपीच्या अटकेसाठी तेली समाजाचा मूक मोर्चा। मूक मोर्चामध्ये हजारो महिला व नागरिकांचा सहभाग। पोलीस प्रशासनाला निवेदन। मानवत शहरातील बायपास रोड वरील कोक्कर कॉलनीतील मनोली नाक्यावर 26 जुलै रोजी दुपारी ज्ञानेश्वर पवार यांच्या डोक्यात कुदळ घालून हत्या करण्यात आली। या खून प्रकरणातील आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाताला लागला नाही, त्यामुळे आरोपीला तात्काळ अटक करावी या मागणीसाठी शहरातील तेली समाजाच्या वतीने गुरुवार दिनांक 31 जुलै रोजी मानवत पोलीस ठाण्यावर मूक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये हजारो महिलांसह नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मानवत शहरातील कोक्कर कॉलनीतील ज्ञानेश्वर वैजनाथराव पवार हे 26 जानेवारी रोजी दुपारी मनोली नाक्यावर असलेल्या हॉटेलमध्ये चहा पीत बसले होते। यावेळी आरोपी मारुती चव्हाण यांनी ज्ञानेश्वर पवार यांना दारू पिण्यासाठी पैसे दे अशी मागणी केली होती, परंतु ज्ञानेश्वर पवार यांनी पैसे देण्यास नकार दिला। त्यामुळे आरोपी मारुती चव्हाण यांनी ज्ञानेश्वर पवार यांच्या डोक्यात कुदळ मारून अमानुषपणे खून केला। या घटनेला 6 दिवस उलटून गेले तरीही पोलिसांना आरोपीचा शोध लागेना, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून तेली समाजात संतापाचे वातावरण निर्माण झाले। या खुनाच्या घटनेतील आरोपी मारुती भगवान चव्हाण याला तात्काळ शोधून अटक करण्यात यावी। या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी। स्वर्गवासीय ज्ञानेश्वर पवार यांच्या कुटुंबाला न्याय मिळेल याची खात्री पोलीस प्रशासनाने द्यावी। त्याचबरोबर आरोपीला मदत करणाऱ्यावरही कायदेशीर कारवाई करावी। पुढील 48 तासात आरोपीस अटक नाही केल्यास मानवत बंद करून तीव्र आंदोलन करण्यात येईल। या मागणीसाठी शहरातील तेली समाजाच्या वतीने गुरुवारी 31 जुलै रोजी सकाळी 11 वाजता कोक्कर कॉलनीपासून शहराच्या मुख्य रस्त्यावरून मानवत पोलीस ठाण्यावर मूक मोर्चा काढण्यात आला। हा मूक मोर्चा मानवत पोलीस ठाण्यात येताच ज्ञानेश्वर पवार यांची आई व मुलीने आम्हाला न्याय द्या, 6 दिवस झाले तरी आरोपी का सापडत नाही असा गंभीर सवाल उपस्थित करत ठाण्यातच हंबरडा फोडला। यावेळी मोर्चेकरांच्या विविध मागण्यांचे निवेदन मानवत पोलिसांनी स्वीकारले। मूक मोर्चात सतीश नरसाळे, अविनाश देशमाने, राजकुमार खरा, श्रीकांत माकुडे, सुरेखा देशमाने, शकुंतला क्षीरसागर, अर्चना देशमाने, राधाबाई माकुडे, ममता देशमाने, कमलाबाई देशमाने, लता सारफळे, सविता शिंदे, अंजली करपे, रत्नमाला देशमाने, द्वारका माकुडे, नीता महात्मे, सुरेखा रोडे, चंद्रकला रोडे, संतोष वाघमारे, गीता वाघमारे, तेजस्विनी दळवे, मुक्ता वाघमारे, जया चिंचकर, कल्पना शास्त्री, रत्नमाला करपे, रत्नमाला गवळी, शारदा गवळी, सुरेखा देशमाने, मंगलबाई वाघमारे, पद्मावती सोनवणे, रेणुका घोडके, दीपाली घोडके, लता भिसे, आरती शिंदे, अश्विनी सोनवणे, सुरेश हेडे, राहुल जाधव, संजय पवार, गणेश पवार यांच्यासह हजारो महिला व नागरिक उपस्थित होते।